नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपण बघू शकतो की जयंत समोर तुटलेली जान्हवीची लपंडाव योजना, कॉफीच्या चवीवरूनच जान्हवीचा सुगावा लागलेला सायको जयंतची धडपड आणि पुढे जानूचे भविष्य। जयंत जान्हवीला घरी घेऊन जाईल का की काहीतरी वेगळंच घडेल, हे सगळं पाहण्याआधी अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। जयंतचा संशय अजून पण कमी होत नाहीये। इकडे जानूच्या घरी जानूच्या 11व्या दिवसाची श्राद्धाची तयारी सुरू असते। श्रीनिवास कुटुंबाला हात जोडून सांगतो की सगळे मिळून कार्यक्रम पार पाडू आणि मोठा मुलगा संतोष नाराज आहे। जान्हवी तिथून निघून गेलेली असताना घर पुन्हा 2 भाग व्हावा असं त्याची इच्छा आहे आणि आमचा हिस्सा आमचा आणि तुमचा हिस्सा तुमचा असं तो म्हणतो। तेव्हा श्रीनिवास म्हणतो की पहिले विधी सांभाळा आणि नंतर जो तो हवे तसे करा। संतोष हे मान्य करतो पण ताकीद पण देतो की विधीनंतर घर वेगळं व्हायलाच पाहिजे। तर दुसरीकडे जयंत मध्यरात्री जान्हवीचा छडा लावायला निघतो। जयंत ठरवतो जान्हवीला शोधलीच पाहिजे। नरसिंहाच्या दारावर तो मध्यरात्री बेल वाजवतो आणि बेलचा आवाज ऐकून जानू दरवाजा उघडते आणि समोर बघते तर जयंत। तो हाक मारतो, जान्हवी जान्हवी। तेव्हा जान्हवी दचकते। जयंत भरभरून बोलतो, तू कुठे लपलेली आहेस? तरी माझ्या हृदयात कळतं की तुझ्या आयुष्यात मी दुःख आणणार नाही आणि मी बदललोय आणि आता आपण दोघंही आनंदात राहूया। तो तिचा हात धरून घरी ओढू लागतो। तेव्हा जानू त्याचा हात सोडवते आणि मला सोड, मी कुठेही जाणार नाही। तुला बदलू नाटकावरनं मी विश्वास ठेवणार नाही आणि तू कधीच बदलणार नाहीस हे मला माहिती आहे। तुझ्यापासून दूर जाणंच मला हवं होतं आणि दुर्दैवाने आणि मी वाचले, पण पुन्हा मरण पत्करेल तरी पण मी तुझ्यासोबत येणार नाही। जयंत हात हावळून तिला धमकी देतो की तू माझ्यासाठीच जन्मलीस आहे आणि माझ्यासाठीच मरशील। मी तुझ्यासाठी आहे आणि दोघांनी मेलं तर एकत्रच। आणि तो जबरदस्तीने तिला ओढू लागतो। जान्हवी धडपडते पण वैफल्याने ती हार मानते। तेवढ्यातच ती दचकून जागी झालेली जान्हवी क्षणात झोपेतून तडफडून उठते आणि बघते तर काय स्वप्न। तरीही ती अंग तिचं थरथरत असतं आणि ती ठरवते की मी या घरात राहिले तर जयंत नक्कीच मला पकडेल आणि आता मालमत्तेच्या चर्चावरून तिचं घडी घडी येणं जाणं सुरू राहणार आहे। मला हे घर सोडावंच लागेल। तर पुढे आपण बघतो एका बाजूला जान्हवीची आई म्हणजेच लक्ष्मी जान्हवीच्या श्राद्धाची म्हणजे 11व्या दिवसाच्या श्राद्धाची तयारी करत असतात। तिकडे तिला जान्हवीची खूप आठवण येते आणि ती म्हणते की तिला मोदक गुलाबजामुन हे सगळं खूप आवडायचं आणि त्यासाठी नैवेद्य करावं लागेल। हे सगळं यादी बनवताना ती खूप भावूक होते आणि तिला अर्धशुद्ध अवस्थेत बिछाण्यावरती कोसळते। तर पुढे काय, जयंतला आता खात्री आहे की जान्हवी कुठेतरी जिवंतच असते आणि तो तिच्या ठाव ठिकाणा लावल्याशिवाय राहणार नाही। घरात तणाव वाढतो आणि गुप्त कारस्थानं पण उलगडत आहेत। तर पुढच्या भागात आपण पाहू की जान्हवी खरंच पळून जाईल की जयंत तिला पुन्हा सापडवेल आणि संतोषच्या गुप्त बिल्डिंग प्रोजेक्टमध्ये काय दडलेलं आहे। यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।